जे भारतचे संविधान यावल तालुक्यातील साखळी गावचे मूळ राहणारे मिलिंद जंजाळे यांना एक कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक उमद सोज्वळ मन मिळावं असं व्यक्तिमत्व मिलिंद भाऊंचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मिलिंद भाऊ, आपल्या TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपल्या एक नावाचं लौकिक आहे. एक तळागाळाचे जनसामान्यांची कामं आपण करत असतात. पत्रकारिता सांभाळून आपण जनसामान्यांच्या अडीअडचणी, त्यांच्यासाठी शासनाच्या फॅसिलिटीज याचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतात, त्यांच्या मदतीला धावून येतात आणि त्या माध्यमातून आपल्याला एक कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. या पुरस्काराच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? पुरस्काराच्या संदर्भात सांगायला गेलं, सर्वप्रथम मी तुम्ही इतक्या लांब आले आणि माझी मुलाखत घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचतात. सर्वप्रथम आपल्या TV चॅनलचे मी खूप खूप आभारी आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तळागाळापासून एक गरीब कुटुंबातला व्यक्ती असून आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता सर्वसामान्यांसाठी अहोरात्र केव्हाही फोन आल्यावर केव्हाही आपण उठून त्यांचे काम करत असतो आणि त्यांना न्याय पत्रकारितेच्या माध्यमातून, एक सामाजिक चळवळीतून आणि एक आरोग्यदूत म्हणून त्यांचे नेहमी आपण सहकार्य म्हणून काम करीत असतो. आपण त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करत नसतो. त्यामुळे आपल्या अमरावती येथील संकल्प बहुउद्देशीय संस्था यांनी या कामाची माझी दखल घेऊन त्यांनी मला कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलं. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. यापुढेही मी जनतेची केव्हाही कोणतेही अडचण आल्यास मी त्यांच्यासाठी धावून जाणार व त्यांच्यासाठी जितका त्यांना न्याय मिळवता येईल माझ्या माध्यमातून तिथला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो. मिलिंद भाऊ, पुरस्कार हा प्रेरणादायी असतो आणि आतील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि एक पुरस्कार हा एक जिद्द चिकाटीचं एक फळ मिळतं माणसाला आणि आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण कार्य केलेले आहेत. जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. तळागाळातील जनसामान्य गोरगरिबांची कामं केलेली आहेत. त्याचीच पावती आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुरस्कार हा प्रेरणादायी असतो. आतील सुप्त कलागुणांना एक चांगल्या प्रकारचा वाव मिळतो आणि जिद्दीने जोमाने माणूस कामाला लागतो. याच्या पुढील आपल्या फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे? आपला मानस काय राहणार आहे? काय सांगा? मानस असाच राहील की जनतेची आपण सेवा करत राहू आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे जनतेच्या माध्यमातून जे यश मिळेल त्याची पावती म्हणून आपण स्वीकार करू. मिलिंद भाऊ, एक चांगल्या प्रकारचं विजन या ठिकाणी आपण प्रकट केलेलं आहे आणि एक संघर्षातून आपण जग निर्माण केलेलं आहे, संघर्षातून विश्व निर्माण केलेलं आहे. संघर्षातून पाऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व आपलं आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये, समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता? काय सांगा? समाजाला मी इतकाच संदेश देऊ इच्छितो की आपण चांगले शिक्षण घ्यावं, उत्तम शिक्षण करून चांगल्या मार्गाला लागावं, चांगला अधिकारी होऊन डॉक्टर बाबांनी एक सांगितलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही शिकल्याशिवाय तुम्ही गुरगुरणार नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्यामुळे सर्वांनी शिकायला पाहिजे आणि समाजासाठी आपलं कर्तव्य असतं एक समाजासाठी की आपण काहीतरी आपलं देणं असतं समाजासाठी की आपण शिक्षण करून समाजासाठी उपयोगी पडायला पाहिजे. आणि चळवळ, बाबासाहेबांची जी चळवळ आहे त्यांना सर्व परीने आपण सहकार्य करायला पाहिजे. इतकाच मी संदेश आपल्या समाज बांधवांना देऊ इच्छितो आणि मुलाबाळांना त्यांच्या आईवडिलांना सांगू इच्छितो की मुलाबाळांना व्यसनापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्यावर चांगले संस्कार टाकावे. संस्कार टाकल्यानंतरच तुमचं नाव त्या लौकिक करणार आहात. त्यासाठी त्यांना जास्त मोकळी न देता त्यांना शैक्षणिक ज्या बाबी आहेत, शैक्षणिक आहे, त्यांच्या शारीरिक विकास आहे, त्यासाठी त्यांनी जोर दिला पाहिजे एवढं मी त्यांना सांगितलं. म्हणजे त्यांनी ऑलराऊंड डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा.
आणि एक चांगल्या प्रकारे आपण पत्रकारितेच्या माध्यमातून सडेतोड आणि निपक्षपातीपणे काम करत आहात. डॉक्टर बी आर आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ Yes. अँड एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज व्हिच यू चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये बदल होण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. आणि बाबासाहेबांच्या तत्वप्रमाणानुसार तथागतांच्या तत्वानुसार जर माणसाने वागलं तर तो जीवनात सक्सेसफुल झाल्याशिवाय राहत नाही. एक विचारसरणी आहे, एक विचारसरणाच्या माध्यमातून आपण त्याचं अनुकरण करायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा संदेश आपण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक जनसामान्यांपर्यंत पोहोचतात आणि आपण त्याचं अनुकरण सर्वसामान्य करतात. आपण हा जो पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला जे सन्मानित करण्यात आलेलं आहे, याचं वितरण आणि स्वरूप काय होतं, काय सांगा? स्वरूप असं होतं की मला 6 तारखेला संकल्प व उद्देश्य संस्थेमार्फत मला फोन आला. त्यामार्फत त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमचं पूर्ण बायोडाटा काढलेला आहे. तुम्ही समाजामध्ये जे कामं करत आहात, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये जे काय चळवळ चालवत आहात, त्याबद्दल तुम्ही आरोग्य दूत म्हणून त्या ठिकाणी काम करत आहात. आरोग्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांचे कोरोना काळामध्ये जेव्हा कोरोना काळ असा होता की त्या ठिकाणी मुलगा आईवडिलांजवळ जात नव्हता किंवा वडील आईवडिलांना जर का कोरोना वगैरे झाला तर मुलगा त्यांच्याजवळ जात नव्हता. तशा परिस्थितीमध्ये मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना पुढील उपचारासाठी नेण्याचं काम केलं व त्यांना त्यांच्या सोबत बसून त्यांचं मन समजुती करून त्यांना त्या कोरोनापासून भयभीत न राहता कोरोनाशी संघर्ष करावा ही मी त्यांना वेळोवेळी सांगत गेलो. आणि त्या सांगत गेल्यानंतर त्याची दखल माझी संकल्प व उद्देश्य संस्थेने घेतली आणि मला 6 तारखेला जेव्हा त्यांचा फोन आला की तुमचा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नाव दिलेलं आहे, तरी तुम्ही तुमचे जे फोटो आणि आधार कार्ड आम्हाला पाठवा, कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला लागणार नाही असे त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांना होकार दिला आणि माझे फोटो आणि आधार कार्ड व्हॉट्सअपला त्यांना टाकले, त्यांच्या नंबरवरती टाकल्यानंतर त्यांनी 12 जुलै रोजी मला शेगाव या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करून माझा सन्मान केला. त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. मिलिंद भाऊ, एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा हात असतो. एक चांगल्या प्रकारे आपण पत्रकारिते क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कार्य करत आहात. आपल्या एक नावाचा एक नावलौकिक आहे. तळागाळातील जनतेचे प्रश्न आपण चांगल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवत आहात. तर इथपर्यंत आपण जी मजल मारलेली आहे, इथपर्यंत यशाचा गौरीशंकर जे गाठलेला आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार? याचं श्रेय मी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देणार. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला जी ताकद आली, लेखण्याची ताकद आली, समोरच्यांना बोलण्याची ताकद आली, सर्वसामान्यांना न्याय देण्याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झालेला आहे. त्यामुळे मी सर्व श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देऊ इच्छितो. हे होते मिलिंद जंजाळे, पत्रकार आहेत. आणि एक लहानपणापासून उर्मी त्यांच्यामध्ये होती की आपल्याला जीवनामध्ये काहीतरी बनायचं आहे आणि तळागाळाची जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्यांनी त्यांच्या इच्छेची पूर्तता झालेली आहे आणि आज ते पंचक्रोशीमध्ये यावल तालुक्यामध्येच नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे पत्रकार, प्रसिद्ध असे पत्रकार म्हणून गणले जातात. त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार, कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेतली. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी मिलिंद भाऊ जंजाळे यांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या T24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज.